हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ एम के. तर आज आपण बघतोय थिअरम ऑफ कंपाऊंड प्रोबॅबिलिटी अँड द अनदर नेम फॉर दिस थिअरम इज मल्टिप्लिकेशन थिअरम ऑफ प्रोबॅबिलिटी. ओके, सो द स्टेटमेंट इज इफ S is the sample space and AB are two events, then probability of A intersection B is equal to probability of A into probability of B slash A, that is probability of A into conditional probability of B where A has already occurred. Similarly, you can interchange the roles of A and B and you can get one more similar identity. It is probability of A intersection B is equal to probability of B into conditional probability of A where B has occurred. B has already occurred. Okay, so याचं प्रूफ खूप इझी आहे. तुम्हाला फक्त बाय डेफिनेशन जायचं आहे किंवा डेफिनेशन जी आहे कंडिशनलची त्याच्यावरूनच तुम्हाला याचं प्रूफ मिळणार आहे. बघा, सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी स्लॅश ए म्हणजे कंडिशनल प्रोबॅबिलिटी. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कंडिशनल प्रोबॅबिलिटी? लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे. कंडिशनल प्रोबॅबिलिटीमध्ये नंबर ऑफ आउटकम्स इन द इंटरसेक्शन डिवायडेड बाय जो राईट साईडला आहे इव्हेंट त्याच्यातले नंबर ऑफ आउटकम्स म्हणजे नंबर ऑफ आउटकम्स इन ए. सो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तर यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ए आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी तुम्हाला आणायची आहे फॉर्म्युलामध्ये, बरोबर. पण इथं प्रोबॅबिलिटी नाही आहे, नंबर ऑफ आउटकम्स आहे, बरोबर. सो नंबर ऑफ आउटकम्स इन ए इंटरसेक्शन बीला जर तुम्ही नंबर ऑफ आउटकम्स इन सॅम्पल स्पेसने डिवाईड केलं तर तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी मिळेल. ओके, सो काय करता येईल इथं, वी हॅव टू मल्टिप्लाय अँड डिवाईड बाय नंबर ऑफ आउटकम्स इन द सॅम्पल स्पेस. याने काय होईल, तर जे तुमचं स्टेटमेंट आहे किंवा जे तुमचं इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये फक्त नंबर ऑफ आउटकम्स आहेत ते प्रोबॅबिलिटीमध्ये कन्वर्ट होईल, कारण आपण सॅम्पल स्पेसमधल्या नंबर ऑफ आउटकम्सने डिवाईड आणि मल्टिप्लाय करतो आहे. So it is equal to number of outcomes in A intersection B divided by number of outcomes in S. हा N of S जो आहे आणि N of A जो आहे त्यांच्या जागा इंटरचेंज करा. सो काय मिळेल, मल्टिप्लाइड बाय N of S डिवायडेड बाय N of A. ओके, सो दिस इज इक्वल टू what is the first thing, what is this? This is probability of A intersection B. Okay, this is probability of A intersection B. What about this second thing? हे काय? हा रेसिप्रोकल आहे. कोणाचा रेसिप्रोकल आहे? 1/n of A बाय n of S चा रेसिप्रोकल आहे, बरोबर. दॅट मीन्स दिस इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B मल्टिप्लाइड बाय हा N of S जो आहे तो न्यूमरेटर आहे म्हणजेच तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे. सो इथं काय वापरला, P बाय Q इज इक्वल टू 1 बाय Q बाय P हे यूज केलेलं आहे. हे बेसिक रिअल नंबर्समधली आयडेंटिटी आहे जी आपण इथं यूज केलेली आहे. ओके, वेट अ मिनिट. कुठलाही रॅशनल नंबर घ्या, फ्रॅक्शन घ्या, त्याला आपण कसं लिहू शकतो, 2/3ला आपण कसं लिहू शकतो, तर 1/3/2. ओके, सो these two things are equal. Okay, so this is equal to 1 by probability of A. Okay, so this is probability of A intersection B divided by probability of A. So what is the conditional probability then? Probability of B slash A is equal to probability of A intersection B divided by probability of A. So simply probability of A intersection B is equal to probability of B slash A
into probability of A, which is the first statement of the थिअरम. ओके, सेकंड स्टेटमेंट पण सेम पद्धतीने तुम्हाला प्रूव्ह करता येईल. काय करायचं आहे, जिथं आपण प्रोबॅबिलिटी ऑफ बी स्लॅश ए कन्सिडर केला होता तिथं आता तुम्हाला काय कन्सिडर करायचं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए स्लॅश बी, आणि सेम गोष्ट करायची. सो यू विल गेट द सेकंड आयडेंटिटी. आता याचा यूज का करायचा किंवा मल्टिप्लिकेशन थेरमचा यूज काय आहे ते तुम्हाला सांगते. ज्या केसमध्ये आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी आपल्याला कंडिशनल प्रोबॅबिलिटी विचारलेली असेल ज्या प्रॉब्लेम्समध्ये, आणि त्या प्रॉब्लेम्समध्ये जर आपण नंबर ऑफ आउटकम्स कॅल्क्युलेट करू शकत नसू दिलेल्या इव्हेंट्समधले, म्हणजे फॉर एक्झाम्पल डायरेक्टली प्रोबॅबिलिटीज जर तुम्हाला गिवन असेल एखाद्या इव्हेंटची नंबर ऑफ आउटकम्सच्या ऐवजी, तर त्याची कंडिशनल प्रोबॅबिलिटी काढताना आपल्याला मल्टिप्लिकेशन थेरमचा यूज होतो. सो एक सेम एक्झाम्पल आपण घेऊयात म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की मल्टिप्लिकेशन थेरमचा यूज आपण कुठं करतो. ठीक आहे. सो write down the example. So the example is a box contains 3 defective and 7 non-defective items. 2 items are selected one after the other without replacement. Without replacement म्हणजे काय, तर पहिला जो तुम्ही सिलेक्ट केलेला आयटम आहे तो तुम्हाला दुसरा आयटम सिलेक्ट करताना तो रिप्लेस नाही करायचा, पहिला तो बाजूलाच काढून द्यायचा. ओके. सो 2 आयटम्स आर सिलेक्टेड वन आफ्टर द अदर विदाउट रिप्लेसिंग द फर्स्ट वन सिलेक्टेड. ओके. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द फर्स्ट आयटम इज डिफेक्टिव्ह अँड द सेकंड आयटम इज नॉन डिफेक्टिव्ह. बरोबर. तर आता इथं तुम्हाला इव्हेंट्स आधी समजून घ्यायला लागतील. सो लेट द इव्हेंट ए बी first item is defective. Okay, and event BB second item is non-defective. सो तुम्हाला प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची, अँड म्हटलं आहे ना, अँड म्हटलं आहे म्हणजे इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. सो यू हॅव टू फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे. बाय युझिंग मल्टिप्लिकेशन थेरम वी आर गोइंग टू फाइंड इट. सो व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन थेरम? इट इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ कोणतंही एक स्टेटमेंट तुम्ही वापरू शकता. तर शक्यतो आपण फर्स्ट सिलेक्टेड आयटमचा जो इव्हेंट आहे तोच आपण ऑलरेडी ऑकर झाला आहे असं आपण अज्युम करूयात. सो त्या केसमध्ये काय येईल, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी स्लॅश ए, दॅट इज कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ बी. सो इथं प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढताना टोटल आयटम्स किती आहेत तुमच्याकडं ते बघायचे. टोटल आयटम्स आर 3 डिफेक्टिव्ह अँड 7 नॉन डिफेक्टिव्ह. सो टोटल आयटम्स तुमच्याकडे 10 आहेत. 10पैकी 3च डिफेक्टिव्ह आहेत. सो जो तुम्ही रँडमली सिलेक्ट केलेला आहे तो डिफेक्टिव्ह येण्याची प्रोबॅबिलिटी काय झाली, नंबर ऑफ डिफेक्टिव्स दॅट इज 3 डिवायडेड बाय नंबर ऑफ टोटल आयटम्स, सो 10. सो 3/10. ओके. मल्टिप्लाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी स्लॅश ए वेअर ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड, म्हणजे ऑलरेडी फर्स्ट जो तुम्ही ड्रॉ केलेला आहे तो ऑलरेडी डिफेक्टिव्ह आलेला आहे. बरोबर. सो फर्स्ट ड्रॉ केलेला जर डिफेक्टिव्ह असेल तर सेकंडवाला नॉन डिफेक्टिव्ह याची आपण प्रोबॅबिलिटी काढतो. सो कंडिशनलच्या केसमध्ये काय करायला लागेल, समजून घ्यायला लागेल आधी. बरोबर. सो उरलेले डिफेक्टिव्स किती आहेत, एक ऑलरेडी तुम्ही फर्स्ट जो ड्रॉ केला आहे तो डिफेक्टिव्ह आहे. उरलेले डिफेक्टिव्ह किती, 2, आणि सगळे नॉन डिफेक्टिव्स किती, 7. सो टोटल किती झाले, 7 आणि 2 9. मग त्या 9पैकी आता तुम्ही एक सिलेक्ट करणार आहे. बरोबर. 9पैकी तुम्ही कुठला सिलेक्ट करणार आहे, जो नॉन डिफेक्टिव्ह आहे तो ना. सो 7/9
नॉन डिफेक्टिव्स किती आहेत? 7 आहेत, बरोबर. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या ड्रॉमध्ये जो सिलेक्ट केलेला आहे तो सोडून देऊन उरलेल्यांपैकी नॉन डिफेक्टिव्हवाले तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. मग नॉन डिफेक्टिव्हवाले 7 आहेत आणि उरलेले किती आहेत आता पहिल्या ड्रॉमधून? 9 उरलेले. त्यांच्यापैकी 7 नॉन डिफेक्टिव्ह आहेत. म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ B/A काय येईल? 7/9. सो इट इज इक्वल टू 3 7s are 21 divided by 3 7s are 21 divided by 90. You can divide this 9 by 3. So 3 1s are 3 and 3 3s are 9. So 7/30 is the answer. Okay, so this is the way you can use the multiplication theorem to find out the probability of intersection.